नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲट द प्रॉविन्स पलेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण निघालो आहोत एका जादुई सहलीवर, बाड उराक, जिथं निसर्गाची शांती, स्ट्रॉबेरी स्टॉल्स, गायींची मजा आणि धबधब्याची खळखळ आपलं मन पूर्णपणे ताजं करून टाकते। प्रवासाची खरी मजा सुरू होते बाड उराक स्टेशनवर उतरल्यानंतर। उन्हाळ्याची सकाळ होती, हलकासा गार वारा, झाडांच्या फांद्यामधून येणारा पक्ष्यांचा मंजूळ आवाज आणि समोर पसरलेली हिरवीगार शेतं। मन लगेच शांत आणि प्रसन्न झालं। स्टेशनपासून बाहेर पडताच आम्ही चालायला सुरुवात केली। बाड उराकमध्ये फिरताना असं वाटतं की इथला कालच जणू थोडा थांबतो, थोडासा संथ पण शांत आणि सुंदर। चालताना लक्ष वेधून घेतली ती शेतांमध्ये विखुरलेली लहानशी घरं। डोंगर रांगांबद्दल बोलायचं झालं तर त्या दूरवरून भव्य आणि मिळसर धुसर दिसत होत्या। जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसे डोंगर जवळ येत होते। काही डोंगरांवर दाट जंगलं तर काही उघडी आणि हिरवळ असलेले पठारासारखे। या डोंगरांमध्येच लपलेला आहे प्रसिद्ध उराकर वाटरफॉल, बाड उराकचा एक विशेष आकर्षण। बाड उराक हे शहर जर्मनीच्या बाडन वर्टंबर्ग प्रांतात वसलेलं एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक शहर आहे। हे शहर एकेकाळी शाही राजवाड्यांसाठी प्रसिद्ध होतं। इथलं प्रसिद्ध रेसिडेन्स श्लॉस उराक राजवाडा म्हणजे मध्ययुगीन काळातलं वास्तुशिल्पाचं एक सुंदर उदाहरण आहे। याशिवाय इथं अनेक नैसर्गिक गरम पाण्याचे झरे, थर्मल स्प्रिंग्स देखील आहेत, जे संथ विश्रांतीसाठी पर्यटकांना आकर्षित करतात। चालता चालता अचानक समोर आले काही खास स्टॉल्स। ताज्या, लालसर, रसाळ स्ट्रॉबेरी विकणारे स्थानिक शेतकरी, जणू शेतातून थेट तुमच्या हातात। त्यांचा सुगंध इतका मोहक होता। थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो एका सुंदर पायवाटेवर। दोन बाजूंनी हिरव्या शेतांनी वेढलेली, मधूनच दूरवर डोंगरांच्या रांगा आणि हवेत एक सुंदर गंध। आता आम्ही वळलो जंगलाच्या दिशेने। पायवाट होती चिंचोळी, पण तीच खरी गंमत। झाडांच्या दाट सावलीतून झिरपत येणारे सूर्यकिरण, पायाखाली खसखसणारी कोरडी पानं आणि हवेतली गारसर झुळूक, प्रत्येक क्षण निसर्गाच्या जवळ नेत होता। आमच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची विविधता अगदी मनाला भुरळ घालणारी होती। कोणते तरी काळे उंच झाड तर काही लहान पण गडद हिरव्या पानांनी भरलेले। पानांवर उभे राहिलेले डुबे, काही ठिकाणी हिरव्या गवताच्या थरांवर पडलेले सूर्यकिरणे, जणू निसर्गाचं नृत्य चालू होतं। दूरवरून ऐकू येणारा धबधब्याचा खडखडाट आम्हाला अजूनच आकर्षून घेत होता। तो आवाज हळूहळू जवळ येत असल्याचं भान होतं आणि प्रत्येक पावलावर पायवाटेच्या कडेला चालणाऱ्या निसर्गरम्य नद्या आणि ओढ्यांची नाळ वाढत चालली होती। जलधारा साफ आणि चमकदार, थोड्या थोड्या अंतराने जमिनीतून साचलेले पाण्याचे छोटे तळे, त्यांतून उडणारे नाना रंगांचे कीटक आणि पाण्याच्या मिठासाने भरलेले हळूहळू प्रवाह, हे सगळं इतकं नाजूक आणि सुंदर होतं की मन जणू त्या पाण्याशी संवाद साधू लागलं। आमच्या समोर होत्या गायी। इथं स्वाबियन अल्प्सच्या सान्निध्यात निसर्गाचा एक खास खजिना आहे आणि त्याचं केंद्रबिंदू या गायी। होय,
या सुखी मस्तीखोर गायी या गायींच्या प्रत्येक हालचालीत एक कहाणी आहे। त्या पाण्यात डुंबताना, गवत चघळताना किंवा मित्रांबरोबर खेळताना त्या आपल्याला शिकवतात की साध्या गोष्टीमधूनही किती आनंद मिळू शकतो। बॅडुराकचं हे मैदान म्हणजे फक्त गायींचं घर नाही, तर एक जादुई ठिकाण आहे जिथं प्रत्येक म्हणजे आनंदाचा आवाज। चला थोडं थांबूया आणि या गायींच्या मस्तीचा, त्यांच्या कानातल्या बॅटच्या डुलण्याचा आणि बॅडुराकच्या निसर्गाचा आनंद घेऊया। आता आम्ही पोचलो आजच्या सहलीच्या मुख्य आकर्षणाजवळ, वासरफॉल। बॅडुराक वॉटरफॉल म्हणजेच बाडुराकचा प्रसिद्ध आणि अप्रतिम धबधबा। उंच आणि दाट झाडांनी वेढलेल्या खोल दऱ्यातून थंडगार आणि स्वच्छ पाणी खडकांवरून पायऱ्यांसारखं खाली तरळत होतं। त्याचा आवाज नाही, तो केवळ आवाज नाही तर एक संगीतमय अनुभव होता। त्या पाण्याच्या थेंबांचा ताल, खडकांवरून पडताना निर्माण होणारी स्फटिकासारखी झंकार आणि त्या झंकारीत मिसळलेली निसर्गाची शांतता एक वेगळा आनंद देत होती। धबधब्याच्या भोवती हवा थंडगार आणि ओलसर होती, जणू त्यात पाण्याच्या सूक्ष्म कणांनी सगळं व्यापलेलं होतं। आम्ही तिथं बराच वेळ शांतपणे बसलो, धबधब्याच्या या स्वर लहरीत मन रमवत होतो। काही जण थोडं पाणी पायात घालून त्याच्या थंडगार स्पर्शाचा अनुभव घेत होते, तर काही जण त्या निसर्ग दृश्याच्या छायाचित्रात हरवले होते। अनेक लोकांनी आपल्या आवाजात निसर्गाला सामील करत थोडकं गाणंही ऐकवलं, तर काही जण त्या क्षणाला ध्यानात घेत शांत बसले होते। थोडं पुढे चरून वर गेलो आणि वरून खाली दिसणारा नजारा पाहून श्वास थांबला। खाली विस्तीर्ण हिरवी खोरी मधून एका सुंदर पांढरा शुभ्र प्रवाहाने प्रवाहित होतं, ज्यानं त्या साऱ्या परिसराला जिवंतपणा दिला होता। आसपासची दाट झाडी आणि दूरवर डोंगरांच्या शिखरांवरून पडणाऱ्या सूर्यकिरणांनी एक अद्भुत खेळ रंगवला होता। त्या क्षणाला हवा, पाणी, प्रकाश आणि शांतता यांचा असा संगम दिसत होता की मन जणू स्वर्गात असं वाटू लागला। वासरफॉलच्या आसपासची जागा नुसतीच निसर्ग संपदा नव्हती, तर ती एखाद्या जादूची जागा होती, जिथे पाण्याचा गजर, झाडांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मातीचा सुवाद
निसर्गाच्या कुशीत जेवताना साध्या जेवणाच्या चवही अजूनच खुलते. जणू प्रत्येक पदार्थावर थोडं जादू असते. जेवण करताना आपण एकमेकांशी गप्पा मारत होतो आणि त्या शांत सौम्य वातावरणाने मन भरून येत होतं. हे टिफिन टाइम म्हणजे केवळ पोटभर जेवण नव्हतं, तर मनाला देखील तृप्त करणारा, निसर्गाशी जोडणारा एक अनुभव होता. धबधब्याच्या टोकावर पोचल्यानंतर आम्हाला आढळलं एक छोटंसं पण खूपच सुंदर रेस्टॉरंट, जिथं निसर्गाच्या कुशीत बसून जेवणाचा अनुभव घेता येतो. या रेस्टॉरंटमध्ये अनेक लोक आपलं जेवणासाठी थांबले होते. थोडंसं थांबलेल्या आवाजात गप्पा मारत, स्वच्छ आणि ताज्या हवेचा आनंद घेत. दिवस कधी संध्याकाळी बदलला ते कळलंच नाही. पुन्हा ट्रेन पकडली आणि स्टुटगार्टकडे निघालो. पण सोबत नेल्या अनेक आठवणी, फोटो आणि मनात खोलवर रुजलेला बाड उराखचा अनुभव. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ट्रॅव्हल लव्हिंग मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट ट्रिपसाठी @theprovincepalette सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अशी कोणती सहल अनुभवली आहे. पुन्हा भेटूच लवकरच एक नवी सहल, नवा व्हिडिओ आणि नवीन प्रेरणा घेऊन. तोपर्यंत निसर्गात रमत रहा आणि आठवणी गोळा करत रहा.